नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वामी 24 या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, स्वामी चरित्र सारामृत 21 अध्यायांची सिरीज आपण सुरू केलेली आहे. 18 अध्यायांपर्यंतचे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. आज आपण स्वामी चरित्र सारामृतमधील 19वा अध्याय समजून घेणार आहोत. तर वळूयात आपल्या अध्यायाकडे लगेचच. बघा, अध्यायामध्ये काय झालेलं आहे, तर तुम्ही जर 19वा अध्याय व्यवस्थित जर का वाचला तर याच्यामध्ये 3 ज्या मुख्य घटना तुम्हाला दिसत आहेत त्यातील पहिली घटना काय आहे ते सांगतो. बघा, ज्यावेळी स्वामी अक्कलकोटमध्ये वास्तव्यास होते, अनेक प्रकारचे लांबून थोर साधू, संन्यासी, फकीर, अनेक प्रकाराचे दिव्य पुरुष स्वामी अवतरलेत असं त्यांना कळल्यावर ते परब्रह्माच्या दर्शनाला अक्कलकोटमध्ये येत असत. हे नित्याचंच होतं. त्याचप्रमाणे एके दिवशी काय झालं की जे आळंदी क्षेत्र आहे, आळंदी आपल्याला सर्वांना माहिती आहे, प्रसिद्ध क्षेत्र आहे. आळंदी या ठिकाणी नृसिंह सरस्वती नावाचे एक दिव्य पुरुष होते, यती होते. ठीक आहे, अतिशय सिद्ध योगी होते. दूरवर त्यांची ख्याती होती. त्यांनी अनेक वर्ष, आयुष्याचं म्हणजे पूर्ण वर्ष त्यांनी तपश्चर्या केलेली आहे, परमेश्वराची भक्ती केलेली आहे आणि हठयोग साधना जी आहे ती देखील त्यांनी प्राप्त केलेली होती. अनेक प्रकारच्या सिद्धी त्यांच्याकडे होत्या. सिद्ध पुरुष होते, सिद्धी होत्या अनेक प्रकारच्या, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला चमत्कार वाटतात तो त्यांचा हाताचा खेळ होता. तर असे दिव्य संत होते. नृसिंह सरस्वती त्यांचं नाव, आळंदी येथे. परंतु त्यांचं मन हे आता विचलित राहायला लागलं होतं, कारण त्यांना ओढ लागली होती गुरुची ओढ लागली त्यांना. म्हणजे एवढ्या प्रकारच्या सिद्धी वगैरे असून देखील, इतक्या प्रकारची मोठी प्रचंड ख्याती झालेली असताना त्यांच्या मनाला शांतता भेटत नव्हती. त्यांच्या मनाला गुरुची ओढ लागलेली होती. गुरु कधी मिळेल आणि गुरुकृपा कधी होईल यासाठी ते तळमळत होते आणि गुरुच्या शोधात आता ते निघाले होते. सबंध भारतभर फिरले. अनेक प्रकारचे जपी तपी संन्यासी त्यांनी पाहिले, अनेकांचे चरण धरले, परंतु कुठेही त्यांचं मन कोणाच्याही चरणी स्थिर होत नव्हतं की हाच माझा गुरु. कारण ज्यावेळेस एका शिष्य आणि गुरु यांचं हे नातं जे असतं ना, हे जन्मोजन्मीचं नातं असतं. गुरु कुठला आपण करावा हे कोणी सांगून किंवा आपण ठरवून करत नसतो. गुरु आपला जो असतो तो आपला जन्मोजन्मीचा असतो आणि या जन्मात ज्यावेळेस तो आपल्या समोर येतो त्यावेळेस ती खूण आंतरिक असते. शिष्याला आणि गुरुला ती आंतरिक खूण पटत असते. त्यांचं कनेक्शन जे असतं ना ते तिथे दिसून येत असतं आणि त्या शिष्याला आतून ते कळतं की हाच माझा गुरु आहे. त्यामुळे ते असंख्य जपी तपी संन्यासी त्यांनी पाहिले, त्यांच्या चरणी गेले, परंतु त्यांना कुठेही गुरुतत्व सापडलं नाही. शेवटी स्वामींची कीर्ती ऐकून त्यांनी अक्कलकोटला यायचं ठरवलं आणि नृसिंह सरस्वती एक दिवशी अक्कलकोटला आले स्वामींच्या शोधामध्ये. आणि जसे ते अक्कलकोटला आले तर स्वामींना तर हे आधी माहितीच होतं की माझा एक शिष्य आज माझी भेट घेण्यासाठी येणार आहे. स्वामी त्या दिवशी प्रचंड खुश होते. आता स्वामी काय होतं की भक्तांच्या घोळक्यामध्ये उभे होते आणि तिकडून तेवढ्यात नृसिंह सरस्वती धावत आणि उत्कंठेने ते स्वामींकडे आले. स्वामी आणि नृसिंह सरस्वती महाराज हे दोघं समोरासमोर उभे होते. काही मिनटं स्वामी आणि नृसिंह सरस्वती महाराज यांची नजर झालेली आहे. दोघांच्या नजरा एकमेकांवर खिळून होत्या. स्वामी त्यांच्या डोळ्यात डोळे टाकून बघत होते आणि ते स्वामींकडे बघत होते. जणू काही गुरु शिष्याचा हा आंतरिक दैवी संवाद त्यांचा चालू होता. बरेच मिनटं हा संवाद चालू होता, डोळ्यांचा खेळ चालू होता, कोणी काही बोलत नव्हतं. स्वामींचे इतर सगळे शिष्य फक्त गंमत हे दृश्य बघत होते. आणि बघता अचानक स्वामी महाराजांनी त्यांना खडसावून सांगितलं. त्याचा उल्लेख बघा 19व्या अध्यायात आलेला आहे. ओबी क्रमांक 16 पाहुणी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळोनी तियसी द्यावे सोडोनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजची सुरभवनी अंती जासी सुखाने. ह्या ओवीचा अर्थ असा आहे की स्वामींनी अचानक बघता त्यांना खडसावून सांगितलं की लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळोनी, म्हणजे देशामध्ये जगामध्ये तुझं प्रचंड नाव झालेलं आहे, तू लोकी धन्यता पावलासी, खूप तुझं नाव झालेलं आहे, तू धन्य झालेला आहे लोकांमध्ये. वार योषिता पाळोनी म्हणजे वार योषिता म्हणजे ज्याला आपण वेश्या म्हणतो, वेश्यागमन, म्हणजे तू वेश्या पाळून ठेवलेली आहे आणि त्या वेश्येच्या कृपेने तू जगामध्ये खूप मोठं नाव कमावलेलं आहेस, धन्यता पावली आहेस. तर आता त्या वार योषितेला म्हणजे त्या वेश्येला सोड आणि तिला तू सोडशील तरच तुला श्रेष्ठत्व मिळेल आणि तू सुरभवनी म्हणजे सुखाने जाशील, अंती जाशी सुखाने, म्हणजे जो तुला मोक्ष, ज्या
शांतीच्या आणि मोक्षाच्या शोधात तू आहे, तर ती तुला त्या वेश्येला सोडल्यानंतरच भेटणार आहे, असं स्वामींनी खडसावून सांगितलं. आणि जसंही स्वामींचं हे बोलणं ऐकलं तर आजूबाजूची जी मंडळी होती ती चकित झाली. कारण की स्वामी ज्यांना हे बोलत होते, वेश्या तू पाळून ठेवलेली आहेस आणि तुला सोडावं लागेल, हे ज्यांच्याबद्दल स्वामी बोलत होते ते नृसिंह सरस्वती, ते फार दिव्य पुरुष होते आणि त्यांचं नाव देखील प्रचंड मोठं होतं, प्रचंड त्यांची ख्याती होती. सगळे त्यांना ओळखत होते की हे दिव्य संत पुरुष आहेत, सिद्ध पुरुष आहेत, अनेक प्रकारच्या सिद्धी यांच्याकडे आहेत. आणि स्वामी कसं काय म्हणतात की याने वेश्या पाळून ठेवलेल्या आहे, हे सगळ्यांसाठी खूप शॉकिंग होतं. कोणालाच तो अर्थ कळत नव्हता. परंतु जसे स्वामी हे बोलले, नृसिंह सरस्वती महाराजांच्या त्वरित म्हणजे एका क्षणात ते लक्षात आलं की स्वामी काय त्यांना सांगत आहेत. तर स्वामी त्यांना वार योषिता वेश्या पाळणं म्हणजे काय, की स्वामी त्यांना हे सांगत होते की ज्या त्यांच्याकडे सिद्धी होत्या, सिद्धी ज्या त्यांनी पाळून ठेवलेल्या होत्या, ज्या सिद्धींच्या चक्रामध्ये ते अडकलेले होते, तर सिद्धींना स्वामींनी वेश्या असं म्हटलेलं आहे. कारण की सिद्धी ज्या असतात ना, त्या सिद्धी ह्या कुठल्याही संन्यासाच्या मार्गामधला सगळ्यात मोठा अडथळा असतात. संन्यासाला देवाकडे जर जायचं आहे तर तो संन्यासी आणि परमेश्वर यांच्यामध्ये या सिद्धी बाधा ठरत असतात. सिद्धींच्या चक्रामध्ये, मोहामध्ये नृसिंह सरस्वती अडकलेले होते आणि स्वामींनी त्यांना हा दिला की तू या सिद्धींना, या वेश्यांना जेव्हा सोडशील तरच तुझी परमेश्वराशी भेट होणार आहे. आणि ही गोष्ट इतर कोणालाही कळली नाही. तेव्हा नृसिंह सरस्वती महाराजांना क्षणात ती गोष्ट कळली आणि त्यांना क्षणात कळलं की हेच माझे गुरु, हाच माझा गुरु उपदेश आहे, गुरु आदेश आहे. आणि त्यांनी तिथून पुढे लगेचच सगळ्या सिद्धी त्यांनी त्यागून दिल्या. आणि जसे त्यांनी सिद्धी त्यागल्या तर त्यांना तिथून पुढे जे त्यांचा आध्यात्मिक प्रवास, ज्या दिशेला त्यांना न्यायचा होता, परमेश्वराची भेट त्यांना स्वामींना भेटल्यानंतर लगेचच झाली. आणि का मला शांती लाभत नव्हती, का मला परमेश्वर मिळत नव्हता, इतके वर्ष जप तप करून सुद्धा ते त्यांना त्यावेळेस कळलं. आणि त्यांनी स्वामींच्या आज्ञेप्रमाणे सिद्धी सोडल्या आणि जी त्यांना गती मिळायची होती ती गती नृसिंह महाराजांना पुढे मिळाली. ही पहिली घटना आहे. तर याच्यातनं आपल्याला हा बोध घ्यायचा आहे की बऱ्याचदा आपला गुरु काय बोलतो, स्वामी बऱ्याचदा काय बोलायचे हे कोणालाही कळायचं नाही. ते कळणं फार कठीण होतं आणि ते कळून घेणं हे साध्या पुरुषाचं, साध्या व्यक्तीचं काम नव्हतं. त्यामुळे स्वामींच्या अशा बऱ्याचशा घटना आहेत लिहिल्या आहेत, ज्या नंतर म्हणजे खूप दिवसानंतर, महिन्यानंतर लोकांना, सर्वसामान्य लोकांना कळायच्या. कारण परमेश्वराचं, परब्रह्माचं बोलणं समजणं इतकी आपली ऐपत नसते, आपली तेवढी आध्यात्मिक उन्नती नसते. त्यामुळे या गोष्टीतून आपण बोध घ्यायचा आहे. त्यानंतर याच अध्यायामध्ये पुढे वर्णन आलेलं आहे वासुदेव फडके यांचं. वासुदेव फडके यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. हे जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो तर हे एक खूप मोठे क्रांतिकारी आहेत, यांचं इतिहासात वर्णन आहे. तर वासुदेव फडके हे जेव्हा इंग्रजांविरुद्ध बंड करत होते तर त्यावेळेस दरम्यान ते एके दिवशी अक्कलकोटामध्ये स्वामी अवतरले आहेत आणि स्वामींची लीला त्यांनी देखील ऐकली होती की एक दत्त महाराजांचं स्वरूप या ठिकाणी अवतरलं आहे, तर का आपण त्यांचा आशीर्वाद घेऊ नये. आपण देशासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करत आहोत, बंड करत आहोत. तर स्वामी त्यांचं पुढचं जे बंड होतं वासुदेव फडकेंचं, तर ते बंड पुकारण्यासाठी त्यांना स्वामींचा आशीर्वाद पाहिजे होता. त्यांना वाटलं की स्वामींचा आशीर्वाद मला जर लाभला तर माझं बंड यशस्वी होईल. म्हणून ते एके दिवशी स्वामींच्या दर्शनाला आले. अनेक लोकांची गर्दी असताना त्यांच्याजवळ एक तलवार असायची वासुदेव फडकेंजवळ. तर ती तलवार त्यांनी स्वामींसमोर आणली आणि स्वामींजवळ, म्हणजे स्वामी काही बोलत नव्हते. तर मग त्यांनी काय केलं की त्यांनी एक युक्ती वापरली की ती जी तलवार होती त्यांची बंडाची, ती तलवार त्यांनी स्वामींच्या चरणी ठेवली आणि मनोमन त्यांनी इच्छा व्यक्त केली की जर का स्वामींचा मला आदेश असेल, माझ्या बंडाला जर स्वामींचं समर्थन असेल आणि स्वामींची जर इच्छा असेल की मी हे बंड पुकारावं आत्ता आणि याला यश येईल, असं जर स्वामींची आज्ञा असेल किंवा इच्छा असेल, तर स्वामी ही तलवार उचलून माझ्या हातात परत देतील, असं त्यांनी मनोमन इच्छा व्यक्त केली आणि ती तलवार स्वामींच्या चरणी ठेवली. आणि आता ते वाट बघू लागले स्वामी काय करतात. तर स्वामींनी थोड्याच क्षणामध्ये स्वामी खाडकन उठले, ती तलवार स्वामींनी उचलली, पण ती तलवार उचलून त्यांच्या हातात स्वामींनी दिली नाही. बाहेर जाऊन एका तरवडाच्या झाडावर ती तलवार स्वामींनी टाकून दिली आणि सोडून स्वामी परत आपल्या जागेवर येऊन बसले. या घटनेचा अर्थ त्यावेळेस वासुदेव फडकेंना कळला नाही. त्यांना वाटलं स्वामींनी माझ्या हातात तलवार का दिली नाही, तिकडे का टाकून दिली. पण स्वामींचे जे जवळचे शिष्य होते, परम शिष्य होते, त्यांनी नंतर
वासुदेव फडकेंना सांगितलं की या लीलेचा अर्थ काय आहे. तर त्यांनी वासुदेव फडकेंना सांगितलं की बाबा तलवार स्वामी तुमच्या हातात दिली नाही, आता स्वामींना असं सांगायचं आहे की तू आता हा जो बंड करत आहेस तर या बंडाला आता यश येणार नाहीये, हा बंड करण्यासाठी योग्य काळ नाहीये, तुझा बंड आणि तुझा जो काही लढा आहे तो आता फसणार आहे, म्हणून तू आता हे करू नको, अशी स्वामींची आज्ञा होती. आणि म्हणून स्वामींनी ती तलवार त्यांच्या हातात दिली नाही. परंतु वासुदेव फडके हे अत्यंत तीव्र असे क्रांतिकारी होते. तर त्यांनी ती गोष्ट तो म्हणजे भक्तांकरवी जे सांगितलं गेलं ते त्यांनी ऐकलं, परंतु ते पाळलं नाही. पुढे त्यांनी आपल्या म्हणजे त्यांचा जो प्लॅन होता, जी काही योजना होती त्या पद्धतीने बंड केला आणि जसं स्वामींनी सुचवलं होतं तर त्या बंडाला अपयश आलं. बंडामध्ये ते हारले आणि पकडले गेले. तर स्वामींची लीला स्वामींनाच माहिती आहे. परमेश्वराचा आदेश त्यांनी ऐकला नाही, कारण ते एक प्रचंड तीव्र देशभक्त होते. म्हणजे त्यांना माघार घेणं हा वासुदेव फडकेंचा स्वभाव नव्हता. परंतु स्वामींना माहिती होतं, काळाचे ते मालक आहेत, स्वतःच काळ आहेत. त्यांना माहिती होतं की कोणत्या गोष्टीसाठी कोणता काळ योग्य आहे, कोणत्या वेळी काय घडणार आहे, हे स्वामींपासून लपलेलं नसतं. म्हणून ही घटना या ठिकाणी दिसते. तर याच्यावरनं आपण बोध घ्यायचा की कधी आपला गुरु आपल्याला जे सुचवतो त्याच्यातच आपलं भलं असतं, त्याच्यातच आपलं चांगलं असतं. गुरु आदेश कधीही टाळायचा नाही, ही या गोष्टीतनं तुम्हाला दिसतं. तिसरी घटना या अध्यायामध्ये आलेली आहे की स्वामींचे असेच एक भक्त होते, तात्या भोसले यांचं नाव होतं. तर तात्या भोसले हे अक्कलकोटातच होते, राजाश्रयीत ते सरदार होते, राजाश्रयामध्ये होते. जे मालोजी राजे होते त्यांच्याच आश्रयामध्ये ते एक सरदार होते आणि खूप म्हणजे गाढ आणि दृढ ते स्वामी भक्त होते. तर स्वामींचं नित्य भजन पूजन, निशिदिनी स्वामींची पूजा वगैरे करणं असं त्यांचं होतं. पण एके दिवशी काय झालं की अचानक त्यांना यमदूत दिसू लागले, यम दिसू लागले आणि मृत्यूचं भय त्यांच्या मनामध्ये दाटून आलं. आणि त्यांना ते यमदूत दिसू लागल्यानंतर त्यांना हे कळलं की माझा मृत्यू जवळ आलेला आहे. मृत्यूची भीती त्यांना खाऊ लागली आणि ते अतिशय भीतीने स्वामींजवळ धावत आले. स्वामींचे चरण त्यांनी धरले आणि स्वामींना ते विनवू लागले की महाराज, माझा मृत्यू जवळ आलेला आहे, मला काळ दिसत आहे, पण मला अजून मृत्यू नको आहे, मला मरायचं नाही आहे. स्वामी काही करा, कृपा करा, माझा मृत्यू टाळा, मला वाचवा. असं म्हणून ते स्वामींचे पाय धरून रडू लागले, विनवणी करू लागले. खूप दीनवदन झाले, दृढ त्यांनी स्वामींच्या चरणी मिठी घातली, विनवणी करू लागले. आता स्वामी बघा, तसं तर स्वामी हे काळाच्या गतीमध्ये फार हस्तक्षेप कधी करत नसत, परंतु विशिष्ट भक्तासाठी विशिष्ट वेळेला स्वामी त्याच्या कर्मानुसार त्याला मात्र स्वामी हस्तक्षेप करत. तर तात्या भोसलेंच्या बाबतीतही स्वामींनी काळाच्या चक्रामध्ये देखील हस्तक्षेप केलेला आहे. आणि तात्यांचा जो मृत्यू होता तो स्वामींनी कशा पद्धतीने टाळला की त्यांनी जे विनंती केली, रडू लागले, तर स्वामींनी कृतांत असे काय सांगत बघा, 35वी ओवी आहे त्या अध्यायामध्ये 19व्या. ते पाहुणे श्री समर्थ कृतांत असे काय सांगत. कृतांत म्हणजे जो काळ असतो. तर काळाला स्वामींनी सांगितलं, हा असे माझा भक्त आयुष्य याचेनं सरले, पहिले तर ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत, त्यासी न्यावेत्वा त्वरित स्पर्श याते करू नको. स्वामींनी काळाला, कृतांताला खडसावून सांगितलं की हा माझा भक्त आहे आणि माझा आदेश आहे की आयुष्य याचे सरले नाहीये, म्हणजे याचं आयुष्य संपलेलं नाहीये. तर तू काय कर, तू आता आलेलाच आहेस, तर तू पहिलं तो ऋषभ दिसत, म्हणजे तो जो समोर एक बैल उभा होता, तर तो बैल त्या ठिकाणी जो दिसत आहे, तर तू आता आलेलाच आहेस, तर तू त्या बैलाचा प्राण घेऊन जा, याला स्पर्श करू नको, असा स्वामींनी आदेशच काळाला दिला. बघा, आपला जो स्वामींचा जो तारक मंत्र आहे, तर तारक मंत्रामध्येही म्हटलेलं आहे ना, आज्ञेविना काळहीना नेई जाला. स्वामींच्या आज्ञे वाचून स्वामींच्या भक्ताला काळ देखील स्पर्श करू शकत नाही. हे या अध्यायात हे जिवंत ज्वलंत त्याचं उदाहरण आहे, दाखला आहे. स्वामींनी आदेश केला कृतांताला, हा माझा भक्त आहे, याला स्पर्श करू नको, त्या बैलाला तू घेऊन जा हवं तर. आणि क्षणात तसं घडलं देखील. क्षणात उभा असलेला तो बैल क्षणात कोसळला खाली, मृत झाला, गत झाला. त्याच्या आत्म्यालाही स्वामींनी मुक्ती दिली. म्हणजे तीही अर्थात स्वामींची लीला आहे. त्या बैलाचं आणि त्या बैलाचं मागचं काय कर्म आहे ते स्वामींना सगळं ठाऊक होतं आणि त्या बैलाला आता त्या जन्मातून स्वामींनी मुक्ती दिली, त्याला मोक्ष दिला. आणि आपला जो भक्त आहे त्याचंही त्यांनी त्याची विनंती राखली आणि त्याला जीवनदान स्वामींनी दिलं. तर अशा 3 महत्त्वाच्या घटना बघा या अध्यायात घडलेल्या आहेत. आणि या शेवटच्या घटनेतनं तुम्हाला कळतं की तारक मंत्राची प्रचिती, तारक मंत्राचा दाखला आहे की जोपर्यंत स्वामींची आज्ञा नाही आहे तोपर्यंत स्वामी भक्ताला काळ देखील स्पर्श करत नाही, हा याचा जिवंत दाखला आहे. ठीक आहे, तर या 3 महत्त्वाच्या घटना या अध्यायामध्ये 19व्या अध्यायामध्ये आहेत. तुम्हाला हा आजचा अध्याय आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा. आणि काही प्रश्न असेल ते देखील तुम्ही विचारू शकतात.
जर आपल्या चॅनलवर प्रथम असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा नक्की करत राहा. श्री स्वामी समर्थ.